तुमची पण मुलं अशीच हट्ट करतात का ते कमेंटमध्ये सांगा। तर चला छोले भटुरे करू। तर छोल्यासाठी ना इथं मस्त हरभरे भिजवले रात्री, त्यानंतर ना आता कुकरला 2-3 शिट्टे द्यायच्या आहे। त्यामध्ये ना मीठ घालायचं, तेजपत्ता घालायचा आणि खाता सोडा घालून 3 शिट्टे देऊन घ्यायच्या आहे। नंतर भटुऱ्यासाठी ना इथं आहे ना मैदा घेतला आहे, 2-3 वाट्या मैदा आहे हा, साधारण 250 ग्राम म्हणजे पावशेर मैदा आहे। त्यामध्ये ना 1 चमचा पोहे खायचा रवा घातला आहे, मीठ घातलं चवीनुसार थोडंसं, अर्धा चमच्याला पण कमी, आणि 1 वाटी दही घातलं। त्यानंतर थोडीशी ना अर्धा चमचा साखर घातली, अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला, 1 चमचा तेल घातलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे आणि घट्टसर असं पाणी घालून पीठ मळून घेतलं आहे। हा पिठाचा गोळा आहे ना कमीत कमी अर्धा तास तरी भिजला पाहिजे। अर्धा तासानंतर आहे ना छान भिजतो आणि तोपर्यंत एकीकडे आपले जे हरभरे शिजायला घातले ना ते पण शिजले। त्यानंतर इथे एक कांदा, 1 टोमॅटो असं छान बारीक कट करून घेतलं आहे। कढईमध्ये तेल घातलं, कांदा परतला, त्यानंतर टोमॅटो परतला, जिरे मोहरी पण घातली आणि आलं लसूण पेस्ट घातलं, परतून घेतलं। त्यानंतर मसाल्यामध्ये ना लाल तिखट घातलं आहे, काश्मीर लाल तिखट, धना पावडर, छोले मसाला घातला, हळद घातली आणि थोडंसं गरम मसाला घातला आणि छान असं आता छोले करून घेतले। त्यानंतर ना भटुरे करण्यासाठी ना छान पीठ पण भिजलं आहे। तर अशा पद्धतीने एक छोटासा गोळा घ्यायचा आणि आपल्याला मोठं छोटं आपल्या अंदाजाने लाटायचं, जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही लाटायचं, मीडियम लाटायचं। एकीकडे तोपर्यंत गॅसवरती ना तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। तर तेल पण गरम झालं आहे बघू शकता। आता तेलामध्ये ना सोडल्यानंतर ना त्यावरती ना थोडंसं दाबत राहायचं आहे, म्हणजे एकदम छान असा आपला भटुरा फुलतो, किंवा तेल सोडायचं आहे। तर बघा इथं आपला भटुरे ना छान सगळे असे आता करून घेणार आहे आणि आपल्या मुलांचाही हट्ट पूर्ण झाला आहे आणि भटुरे पण एकदम टेस्टी सकाळच्या नाश्त्यासाठी छान झाले। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बघू शकतो मी इथं व्हिडिओमध्ये एकदम रंगही छान आणि एकदम फ्लम्पी झाले, आतून जाळीदार असे विकत आपण हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने छोले भटुरे खातो ना तसेच झाले आहे। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।